आता शिव्याच खा. मला सुद्धा विचारते, चंदनची नेमकी कुठली कुठली एससी सर, एससी मध्ये कुठली ते का सर, ते जयंतीला बोलवायचं. कुठल्या, तुम्ही आधी सांगा कोण, मग ती सांगा. मग माझ्या लक्षात येते. मग मी म्हणतोय सर माझा एक घोळ आहे. ते काय, आई माता वडील बौद्ध आहेत. ते एकटकच होत. सर घोळ अजून पुढे आहे बरं का. आजोबा मराठा आहे, आजी चर्मकार आहे, एक भाऊजी ब्राह्मण आहे, धाकटा भाऊ परवा शिक्षक झाला. आमचा लई कोण झाला, 8 दिवस त्याचा फोनच येईल. ती घडते का नाही. आता एखाद ठिकाणी भेट काय ना गायकवाड, गायकवाड म्हणल्यावर गायकवाड सगळी. गायकवाड कुठले, सिल्लोडचे. आता सिल्लोडला दोन्हीकडे गायकवाड, ओपन मध्ये गायकवाड, एससी मध्ये गायकवाड. ह्याला पाहिजे असते त्याचा गायकवाड. हायवेच्या पलीकडचं गायकवाड हायवेच्या पलीकडे भावके घर इकडे वाचले. परत डोक्याला ते परवा लग्नात तुम्ही दिसला, कुणाच लग्न, भावाच्या मुलीच लग्न. मुलगी कुठे दिली, मुलगी इथं वाळूला दिली. त्यांचं आडनाव आहे का मिळेल, जयवीर आहे. तुम्हाला आता कळलं असेल की का मार. हा असा जर आमचा संवाद असेल, काय होणार आमचं. किती जरी काय झालं, कार्यक्रम संपल्यावर आपलेच तरी ते आपलं नव्हतं. आणि तो फेसबुकवर लिहिते जात संपली पाहिजे. कसं करायचं. परवा एक लेख वाचला मी काही ते जास्त बघत नाही सोशल मीडिया. आमची बायको आणली मला कळत नाही. एक लेख आला होता छान. त्यामध्ये त्या लेखकांनी छान लिहिलं होतं की राजेश्री शाहू महाराज, सयाजीराव गायकवाड यांनी बाबासाहेबांना आर्थिक मदत केली, शिष्यवृत्तीच्या रूपात त्यांना पैसे दिले, म्हणून बाबासाहेब इंग्लंडला गेले, शिकले. छान लिहिलं. तर खाली कमेंट काय, म्हणजे बघा आम्ही तुम्हाला मदत केली म्हणून तुम्ही शिकले. तर त्याला खाली रिप्लाय एका दिला. तो रिप्लाय बी भारी. तो काय म्हणते, आमची तेवढी लायकी होती म्हणून तुम्ही आम्हाला पैसे दिले. हे कोणावर बोलताय, शाहू महाराज, बाबासाहेब. आणि हे कुठं आहे, गोधडी. हे आता ते सकाळी अण्णाभाऊंवरती मी व्हिडिओ, ते लाल नाम लावलं, लावला, मला आवडत. खाली करे लाल नाम लावून अण्णाभाऊ सांगायचे काय. आता काय करू मला कळत. संवाद होईलच आमचा. ही कट्ट ती कट्ट,
ती वेगळीच कट्टर. ते आमचा अभिजित दिपके काँग्रेस पार्टी काढते, एका रात्रीत मिलियन. दुसऱ्या दिवशी त्यांनी हिची जात काढली, अर्धी दिवस. आणि तवाच आंदोलन झाला, परत नंतर जोडायला दिवस. असं बोलल्यावर चिडत्याच, पण आम्हाला हे कधी कळलं नाही. बोलणाऱ्यानं कायम तुकोबांच्या मांडीवर बसून बोलायचं असतं, ऐकणाऱ्यानं रायगडाच्या पायरीवर बसून ऐकायचं असतं. तेव्हा कुठं 14 तळ्याच्या पाण्याची चव कळत असते. मग फुलेवाड्याच्या वर्गात सावित्रीनं गिरवलेली अक्षरं वाचता येतात. आज ही जे वकील मित्र मंडळी आमचे जयंती साजरे करतायत डीजे मुक्त, म्हणजे ही समोर जेवढी आहे ती ही सगळी ओवाळून टाकलेली झाली. म्हणजे मी बी ओवाळून टाकली ना, तुम्ही बी ओवाळून टाकली. आता डीजे वाजायला लागलाय, पण ही इथं आहे. आता ही उद्या सकाळी जाऊन शेजारच्याला म्हणते आम्ही रात्री तिकडे, हा आम्ही नाचली झोपलाय. प्रत्येक वक्त्याच भाषणात एक वाक्य, नाचून नाही वाचून जयती. ती जन्माला आल्यापासून ती तेच म्हणते आणि आम्ही जन्माला आल्यापासून तीच ऐकते. फरक काय पडला, पण कृती जी घडायला पाहिजे ती अशा पद्धतीत जर घडत असेल तर दत्ता खोड पाटील आणि इतर सर्व सहकार्यांच्या पाठीमागे तुम्ही आम्ही उभं राहिलं पाहिजे. अशा पद्धतीनं हे सगळं साजरं झालं पाहिजे, तर कुठेतरी काहीतरी घडणार आहे. बाकी आता सगळं भविष्य अंधारातच आहे असं दिसत, पण एवढं काय अंधार होऊ देणार नाही. मी आहे का आता काय होतंय, स्वप्नांचा खून होतोय ना त्यावेळेला वाईट. 5 वर्ष पोरं अभ्यास करताय आणि आदल्या दिवशी पेपर फुटते. मग पेपर दरवर्षीच फुटत होता, आम्हाला या वर्षी कळलं. म्हणजे ती सरकार कुठले असो पेपर फुटतच होता, फक्त या वर्षी तो नीट फुटला नाही म्हणून कळलं. त्याला नीट फोडता आला नाही म्हणून आज कळलं. सरकार बदलणं हा उद्देश नाही, माझा सिस्टीम बदलली पाहिजे. ही इथली ही खालची बदलली पाहिजे. हे बदलणं फार अवघड आहे. परवा जर बातमी बघितली ती पदव्याच विकत मिळाल्या. आम्ही 5 वर्ष उगीच का शिकलो. मला एक उदाहरण आठवत आहे. उदाहरण दुसऱ्या देशातलं आहे, या देशाशी त्याचा काही संबंध नाही. जर ती जुळत असलं तर मनावर मला आठ टाकतील. एका देशात एक राजा होता आणि तो राजा त्याच्या मनाचंच करायचा. गोष्ट दुसऱ्या देशात. आणि रात्रीच्या 8 वाजले त्याच्या मनात काहीतरी दुसऱ्या देशात, आणि त्याच्या मनात येईल ती सुरू व्हायची. आणि एक दिवस त्याच्या रात्री 8 वाजता मनात आलंच. त्याला वाटलं माझ्या राज्यात नेमकं काय चाललंय हे मी स्वतः जाऊन बघणार. कुठली यंत्रणा आज नाही, मी जाणार. आणि मग राजाने वेषांतर केलं, त्याचा घोडा बाहेर काढला. मग तो घोड्यावर बसला आणि राजा त्याच्या राज्यात फिरायला लागला. आणि फिरता फिरता त्याला एक दुकान दिसलं चौकात, आणि त्या दुकानाबाहेर पाटी लिहिली होती, इथं पदव्या विकत मिळतील.
राजाला ती पार्टी बघून आश्चर्यच वाटलं. त्याला मी पदवी पाहिजेच होती. गोष्ट दुसऱ्या देशात. राजा आला, घोडा थांबवला, घोड्यावर उतरला, त्या दुकानाजवळ गेला आणि खिडकीत एक व्यक्ती बसली. राजाने विचारलं, म्हटलं हे काय लिहिलंय? तर त्याला डायरेक्ट मेनू कार्ड असते. मेनू कार्डवर लिहिलेलं होतं HSC 10,000 रुपये, BA 20,000 रुपये, MA 30,000 रुपये आणि तिन्ही पदव्या घेतल्या तर PhD ला डिस्काउंट. राजाकडे पैसा भरपूर होता. राजाने जी झोळी काढली त्याच्यात बी झोळी होती. झोळीतलं सगळं गबाळ काढलं, पैसे दिलं आणि सगळ्या पदव्या विकत घेतल्या. राजा एका आणि मागवी बराच वेळ राजा प्रयत्न करायला लागला, पण घोडा हलायलाच तयार नाही. घाम निघला घोड्याचा बी राजाचा. आणि बराच वेळ विचार करून राजाच्या लक्षात आलं, त्याच्या लक्षात येतच. आणि मग राजाने तर्क लावला. आता जसा तर्क लागलाय ना दगडावर. त्याचा तर्क असा लागला की हा घोडा लहानपणापासून माझ्या सोबत वाढला, मोठा झाला आणि आज एका दिवसात अचानक मी पदवीधर झालो, पण घोड्याच काय? घोड्याला सुद्धा एखादी पदवी आता घ्यायला, म्हणून घोडा माझ्यावर रुसला. घोड्यावरून राजा पुन्हा उतरला, दुकानात गेला, खिडकीजवळ गेला, आवाज दिला, म्हटलं अहो सर इकडे या. म्हणले काय? अहो लहानपणापासून माझ्या सोबत मोठा झालेला घोडा माझ्यावर रुसला, मी पदवीधर झालो, पण घोड्याचं काय? माझ्या घोड्यासाठी एखादी HSC तरी पदवी विकत द्या, तुम्ही हवे तेवढे पैसे द्या. त्यावर त्या व्यक्तीने हात जोडत उत्तर दिलं. त्यानं दिलेलं उत्तर आजच्या सगळ्या शिक्षण व्यवस्थेला समर्पक उत्तर होतं. ती व्यक्ती म्हणाली, साहेब माफ करा, आम्ही घोड्यांना नाही गाढवांना पदव्या दिल्या. आणि ही गाढवं नको त्या ठिकाणी बसलेली पाहून झेलजी चिडतीये. हा मनातला खरा राग आहे. आज चर्चा काय? परीक्षेच्या आधी पोरं एकमेकाला विचारतात, महाराज कितीला पडले मागच्या वर्षी, या वर्षी कितीला पडते? ते म्हणते 4ला पडते. तुकोबा आहे किती मार्काला पडले? ते म्हणते 8 मार्क. ज्यांनी महाराष्ट्र घडवला ते पडतायत. अभ्यासक्रमातून सुद्धा हे गायब झाले. म्हणून हा एक या मराठी मातीचा हुंदका आहे. माझी विनंती आहे सगळ्यांना या की काय खायच ते खावा बाबा. तुम्हाला खाण्यापासून नाही अडवता येत, पण किमान ही शिक्षण आणि शेतीचं क्षेत्र तरी सोडा. याच्यात तरी नका लक्ष घाला. अरे हा उद्याचा भारत आहे. आणि मग मला आठवतात मुला मुलींना छातीशी कवटाळून शाळा शिकवणारे साने गुरुजी याच मातीचा. आम्हा बहुजनांना मांडीवर बसून अक्षरांशी ओळख करून देणारे कर्मवीरराव भाऊराव पाटील याच महाराष्ट्राचा. आणि बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र गहाण ठेवून मुलांना विद्यार्थ्यांना पुरणपोळीचा घास बनवणारे सुद्धा श्री म माटे गुरुजी सुद्धा याच महाराष्ट्राचा. पण आता
मुलांना छातीशी कवटाळून शिकवणाऱ्यांच्या सान्यांच्या जागी छातीवर नजर ठेवून शिकवणारे माने आणले. इचलकरंजीचं प्रकार. भाऊरावांच्या जागी शिष्यवृत्ती वरच्यावर लाटणारे खाऊराव आले. आणि आता माटे गुरुजींच्या जागी चौका चौकात दुकान मांडणारे मोठे गावकर आणि चाटे सुद्धा इथेच जन्माला. म्हणजे साने ते माने, भाऊराव ते खाऊराव आणि माटे गुरुजी ते चाटे गुरुजी, मोठे गुरुजी, इथवर आमचा प्रवास आहे. आणि बदलायला नको, माझी टीका नाही होणार, पण उघडा की डोळा. हा डोळा कुठला आहे? ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा. पण हे शिक्षण तरी कुठलं पाहिजे? शहाणपण पाहिजे, संस्कार असणारं शिक्षण पाहिजे. आमचं झालंय का? आमचं जात गेलंय. पण नुसतं जाताना जात नाही गेलेलं, तर जात्यासोबत ओव्या गेलेल्या. आणि ओव्या गेल्यामुळं फार मोठं नुकसान मराठीचं झालंय, भारताचं झालंय. कारण शहाणपण नसल्यामुळं खराच जन्माला येते. आम्ही ज्ञानोबा आणि तुकोबारायांचं बोट सोडलं आणि बागेश्वर बाबाचा दरबार धरला. आणि बागेश्वर बाबाचा दरबार धरला की खराच बोट तोडतो. बर त्याच्याकडे कोण जात आहे? डॉक्टर, इंजिनियर, वकील, न्यायाधीश, तहसीलदार, इन्स्पेक्टर ही तिकडे आहे. गिरायक, आमदार, खासदार, मंत्री. आणि आम्ही लहान असताना ती चंद्रसाठ खेळत होतो चिचुक्याला, चिंचलं काढलेलं, ते आदलं मधलं फोडून ती 4 आकडे असं चौकोन करून ती पांढरं पडले की 4, काळं पडले की 8 असं आणि खेळायचं. तर तो अर्धा तुकडा चिचुक्याचा त्यानं 3.5 लाखाला ऐकलाय. आणि लोकांनी विकत घेतला. विकत घेणारे कोण आहे? गवंडी, सुतार, पेंटर, शेतकरी. ही नाही गेला तिकडं. तेव्हा आपला आमचा बिरोबा, खंडोबा, ज्योतिबा, बसोबा धरून निवांता एका लिंबवा काम होते. शांत ते जे चालले श्रद्धा त्याची तिथं आहे ना, तेव्हा तिथं राहू द्या. तुम्ही सुटात उठात कोटात येताय, देव बदलता, बाबा बदलता आणि इंग्लिश बोलणार बाबा हाय पाय. हे कोण? काय चाललंय? प्रश्न पडतात मला. आई वडिलांना सांभाळा, या एका वाक्यावर 8 दिवस कथा चालते. ती सांगणारा बी रडते, पुढे बसणारी रडत्या, कॅमेरा असं फिरत्यात आणि खाली कमेंट रामकृष्ण आपली जय. जे आमच्या आई वडिलांना सांभाळावं ही सांगण्यासाठी कुठला तरी बाबा पाहिजे. कधी कधी वैतागून रवी दादा वाटतं की घरात बी पाहिजे. आपला ऐकत नाही. ते पाहिजे सापड, पण तो दरवर्षी सापडला. पण आता सापडणं अवघड आहे, कारण सगळ्यांनी ऑफिसला काढून म्हणजे आमचा हा विनोदाचा जरी भाग असला तरी याकडे गांभीर्याने बघा. आता असं बोलल्यावर खाली कमेंट ना, हो आमच्या धर्माविरोधी होते. धर्म कुठला? धर्म बुडवायला लागलायस तू, वाचवायला लागले आम्ही, आणि धर्मविरोधी आम्ही. मंदिरात चोरी झाल्या तरी तोंड दाबून बसायची वेळ आली. बोलू का नको?
प्रभू रामचंद्रापेक्षा कोण मोठा आहे एवढं तरी कळत असलं तर पड की बाहेर. तो जयंतीला शिवाय द्यायची. मग जयंतीची शिवी दिल्यावर रडायचो. शिव्याचं समर्थन नाही, शिव्या वाईटच. दुपारी राज ठाकरे साहेब म्हटले त्यात तुम्हाला आई आहे तसं प्रत्येकाला आई असते. शाळा बंद पडत आहे, मास्तरांचा अवघड आहे. मी तर प्रत्येक कॉलेजवर दररोज कधीतरी गॅदरिंगला आठवड्यात 1-2 असतेच कॉलेज. तेवढ्या गर्दीत सुद्धा मी ओळखतो ही CHQ आहे. कारण सगळ्यात जास्त राबती असते आणि जो जास्त राबतो कष्ट पुढं पुढं करतो तो CHQ असतो. पण त्याला सुरक्षितता नसते, कधी बी जाऊ शकते. आणि जो परमनंट असतो तो खिडकीत बघतो असं वा काय कार्यक्रम आहे का, मला काम आहे. फार भयानक परिस्थिती आलेली आहे, ही दिसत नाही डोळ्यात. आणि त्यात ही कट्टरता. छत्रपती शिवराय माझ्या रक्तात आहे जी बाहेर काढायची. आज अण्णाभाऊ माझ्या रक्तात आहे, बाबासाहेब माझ्या रक्तात आहे. मग मी बाजूला जाऊन हळूच म्हणतो रक्तात तांबड्या पेशी पांढऱ्या पेशी असतात. जास्त लाडू मिठाई चहा झाला असता तर शुगर गावती दुर्बिणीत. हे नाही सापडत. त्याच्या पुढचं वाक्य आलं रक्तच निळा आहे. ही आळून ठेवले ना आम्ही आमच्या महापुरुषांना. आणि मग ते गाणं जागा असावं, भीमाचं पिल्लू जागा असावं, अयो झोपून ऐक. ही जी परिस्थिती आता आलेली आहे ना, तरुणांची डोकी भडकवली जातात. मुळात ती का भडकतात? गावगाड्यापर्यंत वाद आला. अजून 2 वर्ष असंच राहिलं तर एकमेकांच्या सुखादुःखात जाणार नाही. प्रत्येक जात एकटी. सोशल मीडियावरती जात वाढतच गेली. 2026 मध्ये ही घडलंय. राजकारण सुद्धा धर्मावर चालतंय. महाराजांच्या पुतळ्याची उंची किती यावर त्यांचं श्रेष्ठत्व. चालत्या बसमध्ये किंवा थांबलेल्या बसमध्ये एखाद्या मुलीवरती बलात्कार होतो आणि त्या बसचं नाव शिवशाही असतं, त्यावेळेला वाईट वाटतं. आणि आमचं काय, आम्हाला विसरायची सवय आहे. चोरी झाली, आम्ही बोंबलायला लागलो, लगेच पेपर फुटला, चोरीची विसरून. आता उद्या दुसरं काहीतरी घडेल, आम्ही हे विसरून. ह्याच्यातच 5 वर्ष संपत्या. आणि मग उद्या मतदानाच्या आदल्या दिवशी गल्लीत कुठून गांधी येतो कळतच नाही. आणि एका रात्रीत गल्लीत बदलतात. 5 वर्ष गांधी कुणाच्याच तोंडात नसतो. उद्या मतदान आहे, त्याच्या आदल्या रात्री मात्र सगळ्यांना गांधी पाहिजे असतो. देणाऱ्याला बी गांधी पाहिजे असतो, घेणाऱ्याला पाहिजे असतो. वायरमॅन बी लाईट घालवते, काम करते होते. आमच्याही गावात निवडणुका झाल्या. मला असं वाटलं की माझ्या गावात मी माझ्या लोकशाहीचा खून होऊ देणार नाही. नुसतं भाषण करून काय होणार नाही, आता मैदानात उतरलं पाहिजे म्हणून मी मैदानात उतरलो. आणि आदल्या रात्री मी बन्यालवर लुंगीवर गल्लीत बसलो असतो, दांडकं घेऊन रस्त्यावर.